प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट. पण मायबाप सरकार, तुम्ही तरी सांगा, नुसत्या मातीच्या वासाना कसं भरणार हो आमचं पोट. राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना, गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर भावांनो, आज मी तुम्हाला आहे का शेतकऱ्याचे व्यथा काय आहेत हे सांगायचा फक्त प्रयत्न करणार आहे, आणि ज्या मी जगतो त्याच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. मी काय म्हणजे असा भपाऱ्या हाणणारा माणूस नाही. शेतकरी जीवन मी स्वतः जगतो, मला त्याच्यातून माहिती आहे का काय केल्यानं काय होतं. मी तेवढंच फक्त तुमच्या समोर मांडणार आहे. मित्रांनो, शाळेत शिक्षक शेतकरी बाप ही कविता शिकवित होते, आणि त्या कविता शिकवताना त्यांनी कविता पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विचारलं का तुम्हाला कवितेबद्दल काही अडचण आहे का. तर एक पोरग उभं राहिलं ज्याचा बाप शेतकरी होता. तो म्हणला, गुरुजी, तुमच्या कवितेतला बाप रात्रंदिवस काम करतो, माझा बाप रात्रंदिवस काम करतो, पण तुमच्या कवितेतल्या बापाची कथा आणि माझ्या वास्तविक जीवनातल्या बापाची व्यथा कधी संपणार आहे हो. गुरुजीच्या तोंडातून शब्द नाही निघाला. म्हणजे मला काय सांगायचं मित्रांनो, का जे वास्तविक जीवनात शेतकरी जीवन जगत आहेत का, त्या शेतकऱ्यांच्या व्यथा कोणालाच समजत नाही, कोणी समजून घ्यायचा प्रयत्न बी करीत नाही. शेतकरीचे जीवन किती हाल अपेष्टाचं आहे हे कळत नाही लवकर आपल्याला, बरोबर आहे की नाही. आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या टायमाला सरकारच्या इंग्लंडच्या राणीला सांगितलं होतं का, राणी साहेबा, तुम्हाला जर हिंदुस्थानची ध्येय धोरणं ठरवायची असली, नीट ऐका बरं का, महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणाले होते का, तुम्हाला जर भारताच्या हिंदुस्थानच्या ध्येय धोरणं ठरवायची असली तर तुम्ही शहरात बसलेला सुटाबुटातला माणूस पाहू नका, तर शेतात बिगर चपलाचा हिंडणारा, अनवाणी हिंडणारा माझा शेतकरी बापाकडे पाहून ठरवा. ही गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही. भयानक आहे परिस्थिती शेतकऱ्याची, इतकी बिकट चाललेली आहे सध्या. अजून दुष्काळ पडायचा आहे, तसा दुष्काळ चालू झाला, कारण पावसाची आता गॅरंटी नाही राहिली. हवामान अंदाज सांगणारे भंपक लोक आहेत, ते काही सांगू द्या त्यांना, पाऊस येणार येणार म्हणतात ते, पण पाऊस येणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, अजिबात पाऊस नाही येणार. तर मित्रांनो, भारताचे आपले महामहिम कृषी मंत्री, त्यांना कोणीतरी विचारलं की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या का होतात, तर आपल्या देशाचे कृषी मंत्री काय म्हणाले होते माहिती आहे तुम्हाला, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होतात कारण इथलच्या सगळ्या शेतकऱ्यांचं एका प्रेम प्रकरणातून आत्महत्या होतात. आता याच्यावर काय बोलायला पाहिजे तुम्ही सांगा बरं. शब्द तरी आहे का याच्यावर बोलण्यासारखा. म्हणजे प्रेम प्रकरणातून शेतकरी आत्महत्या करतो काय. अशा बोलणाऱ्या माणसाचं थोबाड का फोडू नये. मग आपल्याकडचा एक जण असाच गेला पत्रकार, आणि तिथं त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती का, त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पोराला त्यांनी विचारलं का, म्हणे आपल्या देशाचे कृषी मंत्री तर असं म्हणतात का शेतकरी प्रेम प्रकरणातून आत्महत्या करतो. ते पोरग लहान होतं पण त्याचे विचार महान होते, कारण ते शेतकऱ्याचं पोरग होतं. ते काय म्हणलं माहितीये का, ते म्हणे बरोबर आहे त्यांचं, आपल्या देशाचे कृषी मंत्री जे बोलले ते अगदी योग्य बोलले.
कारण आहेच आमच्या बापजाद्यांचं शेतीवरती, ह्या काळ्या आईवरती एकतर्फी प्रेम आहे आणि त्याच्यामुळंच आमचा शेतकरी बाप आत्महत्या करतो. वरून आकाशातून पाऊस जर नाही पडला ना तरी तो आत्महत्या करतो. लेकीच्या लग्नासाठी जर कर्ज घेतलं ना आणि ते कर्ज जर फेडता नाही आलं ना तरी आत्महत्या करतो. पण आपले विजय माल्या, नीरव मोदी, ललित मोदी असे आडनावाचे लोक देशाचे पैसे बुडवून पळून जातात, पण ते आत्महत्या नाही करीत. तर आत्महत्या साधे 50,000 रुपये कर्ज असलेला शेतकरी सुद्धा आत्महत्या करतो. का? तर त्याचं ह्या काळ्या आईवरती, ह्या जमिनीवरती, ह्या मातीवरती एकतर्फी प्रेम आहे म्हणून. बरोबर आहे की नाही मित्रांनो? लोक शेतकरी, मी कायम सांगत राहतो बा, आपण सचिन तेंडुलकरला डोक्यावर घेतलं का? तर तो रन काढतो, रन सगळ्यात जास्त रन त्यांनी केले म्हणून. आता मी तुम्हाला आजचं माझं उदाहरण सांगतो. मी मकाला फवारणी केली आणि प्रत्येक सरीत हिंडलो, प्रत्येक सरीत 2 फुटाची सरी राहती मकाची. बरोबर आहे की नाही? शेतकरी तुम्ही सगळे, तुम्हाला माहिती आहे. 2 फुटाच्या सरी होती, अर्धा एकर मका होती, 150 फूट लांबी आहे सरासरी. तर कमीत कमी 80 साऱ्या पडल्या, 80 साऱ्या. मग 150 फूट लांब जायचं, 150 फूट परत यायचं, परत जायचं, असं 80 साऱ्या जर मी गेलो तर मी किती फूट चाललो? बरोबर आहे की नाही? मग जर 22 फूट चालणाऱ्या सचिन तेंडुलकरला जास्त रन काढतो म्हणून भारत रत्न, भारत भूषण काय पुरस्कार भेटू शकतो, तर माझ्या शेतकरी बापाला बांधाच्या ह्या कडाच्या त्या कडाला चालल्यावर कोणता पुरस्कार भेटायला पाहिजे? तुम्ही सांगा. त्याला पुरस्काराचा हक्कदार तो आहे की नाही? भेटायलाच पाहिजे त्याला पुरस्कार. पण त्याला काहीच पुरस्कार भेटत नाही. आणि मी नुसता ह्या कडा त्या कडाला चाललोच नाही, तर माझ्या भोकंडी 20 लिटरचा पंप होता. तुमच्या ध्यानात येतं ना? ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे, ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. या देशात शेतकरी आणि सीमेवर लढणारा जवान हे 2 जर सोडले ना तर बाकी सगळे लोक फुकटचा मलिदा खातात. बरेचसे त्याच्यात थोडेफार पोलीस आपले चांगले आहेत, कारण जवान आणि पोलीस हे जर सोडले तर आपण निवांत झोपू शकत नाही. आणि शेतकरी जर नसला ना तर तुमच्या पोटात अन्न सुद्धा जाणार नाही. बरोबर आहे की नाही मित्रांनो? शेतकऱ्याच्या व्यथा कधीच कोणाला कळत नाही, कोणी समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करीत नाही, आहे की नाही? आणि मित्रांनो, परिस्थिती कशी बघा बरं का, ज्या वेळेस शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतो का, एक तर मला काय म्हणायचं, आता हे ऊस आहे समजा, ह्या ऊसाला पाणी कोण भरतं? शेतकरी. जगाला भेटण्यासाठी साखर, अहो शेतकरी बाप खातो शिळी भाकर. ध्यानात राहून दे तुम्ही. मग त्याचे जे आर्थिक अडचणी आहे, जे त्याचा न्याय हक्क आहे त्याचावाला, तो हक्क इथलची व्यवस्था पूर्ण करू शकत नाही. इथलची व्यवस्था कोणाचा न्याय हक्क पूर्ण करती? हक्क कोणाचा पूर्ण करती? तर वकील, शिक्षक यांचा. पण त्यांच्याकडे शेतकऱ्यासाठी वेळ नाहीये. म्हणून मग जर शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला ना तर त्याच्यावरती
ह्या संभाजीनगरला डांबर फेकलं, बारामतीत पाणी फेकलं आणि पुण्याच्या मावळ प्रांतात त्याच्यावरती गोळीबार केला. गोळीबार करणे इतपत शेतकऱ्याची एवढी मोठी चूक आहे का हो? अहो, ह्या तुमची जी व्यवस्था आहे, ह्या सगळ्याचे तुमचे समाज घटक आहेत, या सगळ्यांचं पोट भरायचं काम शेतकरी करतो. पण ज्यावेळेस शेतकऱ्याचं पोट भरायची वेळ येते का, त्यावेळेस सगळे वर हात करतात. ही वास्तविकता आहे बरं का. तुम्हाला वाटण हे खोटं बोलू राहिला, ही वास्तविकता आहे. आणि हे जीवन आम्ही जगतो. आज ते मकाला आळायला औषध मारलं ना मी, माझ्या मनात शेतकऱ्याबद्दल इतकं दाटून आलं की ज्याचं नाव दे. शेतकरी अवघड आहे, ध्यानात राहून द्या. अहो, एखाद्या वकिलाच्या पोटी वकील जन्म नाही घेत, एखाद्या सरच्या पोटी, शिक्षकाच्या पोटी शिक्षक जन्म नाही घेत, पण एका शेतकऱ्याच्या पोटी शेतकरीच जन्म घेतो. हे तेवढंच खरंय. तुम्ही कधी पहा, असं तुम्हाला स्टेटस कुठं दिसलं का? वकील पुत्र, एखादा शिक्षक पुत्र दिसलं का कुठं स्टेटस? पण तुम्हाला शेतकरी पुत्र नावाचं स्टेटस हमखास पाहायला मिळेल. का? तर त्याने शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आणि माझी आपल्या भावांना, बहिणींना फक्त एवढीच विनंती आहे का फक्त स्टेटस टाकाय पुरतं शेतकऱ्याचं नाव वापरू नका. ज्याचा वापर हे राजकारणी लोकांनी आतापर्यंत केला स्वतःच्या खुर्च्यासाठी, स्वतःच्या तुंबड्या भरायसाठी, यांनी कायम शेतकऱ्याचा वापर केला. आणि ऐन टायमाला ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज पडती का, त्यावेळेस शेतकऱ्यासाठी उभा राहणारा एकही माणूस तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या नावाने किती संघटना निघाल्या, पण त्याच्यासाठी, शेतकऱ्यासाठी उभा राहणारे माणसं आहेत का, हे तुम्ही जाणून घ्या. परिस्थिती भयानक आहे. शेतकऱ्याच्या पोरांनी याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर शेतकऱ्याच्या पोरांनी का स्वतः शेती केली पाहिजे, नोकरीच्या मागं नाही लागलं पाहिजे. आणि आपला बाप ज्या कष्टातून शेती करत होता का, ते कष्ट कसं कमी करता येईल याचा विचार केला पाहिजे. अहो, त्या मुंबईत एकदा आहे का, त्याच्या आईने त्या पोराला भाजी आणायला पाठवलं, तर त्या पोराने का भाजी.com असं संकेतस्थळ तयार केलं, वेबसाईट चालू केली आणि कुठची भाजी किती मिनिटात आपल्यापर्यंत येईल याचा शोध लावला. त्याच्याकरता का शेतकऱ्याच्या पोरांनी राजकारणात न जाता आधी आपण नदी जोड प्रकल्प झाला पाहिजे. आणि ज्या डोंगराळ जमिनी आहे, खडकाळ जमिनी आहे, त्या जमिनी शेतीखाली कशा आणता येतील याचा विचार केला पाहिजे. आपल्या बापांनी कष्टात शेती केली म्हणून आपण पण कष्टात शेती करायची, हे साव चुकीचं झालं. आता तसं नका करू. शेतकऱ्याच्या पोरांनो, माझं येड्याचं ऐका. आम्ही फुकट जगलो, आम्ही फुकट मेलो कामात, तुम्ही नका मरू. माझं तुम्हाला सांगणं एवढं, इमानदारीत ऐका तुम्ही. सरकारला आहे का, सरकारला तुम्ही काहीच मागू नका. अहो, आता जे सत्तेवर सरकार बसलेलं आहे का, ह्या सरकारने आपल्याला आहे का हमी भाव देऊ असं आश्वासन दिलेलं होतं. आता ते विसरलेत. तर त्या सरकारला या हमी भावाची फक्त जाणीव करून द्या. आणि शेतकरी स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. शेतकरी फक्त त्याच्या पिकाला हमी भाव मागतो. आणि लाईट तुम्हाला 8 तास द्यायची ना, 6 तास द्या, 4 तास द्या, पण पूर्ण दाबानं लाईट द्या. शेतकरी ते मागतो तुम्हाला. आग्याचा बोचा लागल्यासारखा ती लाईटचे बल लागत आहेत. काय शेतकरी काय करायचं? आणि लाईट दिवसा द्या. तुमच्या ज्या बिअर कंपन्याला लाईट देता, तुम्ही दारूच्या कंपन्याला लाईट देता, ती रात्री द्या, पण शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्या. कारण शेतकऱ्याच्या वावरात बिबटे येतात, बिअर कंपनीत बिबटे येत नाहीत. बिअर कंपनीत रानडुकरं येत नाहीत. शेतकऱ्याच्या वावरात रानडुकरं येतात, शेतकऱ्याच्या वावरात साप निघतात, शेतकऱ्याच्या वावरात नाग निघतात. बिअर कंपनीत नाही निघत.
मित्रांनो, माझं बोलणं थोडं कडू आहे, टोचत असन, पण हे खरं आहे, हे ध्यानात घ्या. मी शेतकऱ्याचं आहे आणि मी शेतकऱ्यासाठी भांडतच राहणार. माझ्यासोबत कोणी येऊ नाही येऊ. मी अजून पण सांगतो, जर 100 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला, त्याच्यातला एक जण जरी बदलला ना, तरी माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं. बस, भरपूर झालं. आणि ज्यावेळेस शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढतो, त्याच्यावर डांबर फेकलं जातं, पाणी फेकलं जातं, गोळीबार केला जातो, आणि मग शंडपणे झोपलेल्या सरकारला जाग येते. आणि मग तो काय करतं माहिती आहे? सरकार तुमच्याकडे येतं आणि तुम्हाला म्हणतं, तुम्हाला कर्जमाफी देतो. कर्जमाफीचं गाजर आपल्याला भेटतं. ध्यानात घ्या तुम्ही. अहो, येत्या यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 1 किलोमीटरवरून त्याचा पंचनामा केला आणि तिथं सागाच्या झाडावरती चुन्यानी लिहिलेले 2 अक्षर होते. 1 मोदी सरकार आणि 2 कर्जबाजारीपणा. त्याच्यावरती 3रं अक्षर नव्हतं का मला कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीसाठी आत्महत्या नाही करीत, तर ही जी त्याची जी व्यवस्था आहे, या वाईट व्यवस्थेमुळे शेतकरी आत्महत्या करतो. आणि मग तिथं जर एखादा नेता गेला आणि तो जर म्हणला ना का तुम्हाला आम्ही काय मदत करू, तर तिथलच्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली राहती, त्या शेतकऱ्याचं पोरगं उठून उभं राहतं आणि ते पोरगं त्या नेत्याला म्हणतं का तुम्ही माझा मेलेला बाप मला परत आणून देऊ शकता का. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. मी बोलतो कारण मी ते जगतो. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना, त्या एवढं एकच कुटुंबाचा नाही नाश होत, तर त्याच्या पोरांच्या शिक्षणाचा पचका होऊन जातो. त्याच्या पुरीला चांगली सोयरीक येत नाही, चांगले पाहुणे भेटत नाही, चांगला नवरदेव भेटत नाही. का तर पोराच्या बापानी, पुरीच्या बापानी आत्महत्या केलेली. आणि ज्या पोराच्या बापाने आत्महत्या करेल राहते शेतकऱ्याच्या, त्या पोराला पोरगी कोणी देत नाही. ही शोकांतिका आहे. मी आधीच सांगितलं, सुरुवातीलाच सांगितलं ना, का कोणत्या शेतकऱ्याला असं वाटतं का औषधाचा घोट घेऊन मरून जावा, पण काय करणार आहे, नुसत्या मातीच्या वासाने पोट भरत नाही हो. स्वतःचं नाही भरत आणि कुटुंबाचं सुद्धा नाही भरत. आलं का तुमच्या ध्यानात? आणि शेतकरी, त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे फार्मर. नाव पण किती भारी आहे पहा तुम्ही. मराठीत सुद्धा नाव आहे त्याला बळीराजा. ज्याचा प्रत्येक क्षणाला पावलो पावली बळी दिला जातो का, तो बळीराजा. ही व्याख्या आहे बळीराजाची. आपल्याला फक्त राजा दिसतं त्याच्यातलं, पण त्या राजाचा दिलेला बळी आपल्याला कधीच दिसत नाही. ही वाईट परिस्थिती आहे बरं का. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणते माहिती आहे शेतकऱ्याला? फार्मर. जो फार मरतो का, किंवा ज्याला फार मरायला लावितेत का, तो फार्मर. म्हणजे मराठीत बळी द्यायचा आणि इंग्लिशमध्ये फक्त कष्ट करून घ्यायचे, असा फार्मर. मित्रांनो, मी जे बोलतो ना, इथून बोलतो, इथून बोलून, इथून जे माणसं बोलतेत का, ते डोक्याने विचार करून त्यांच्या मनात कपट राहतं. माझ्या मनात आहे का तळमळ आहे शेतकऱ्याबद्दल खूप. मी माझं उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला. माझे आई वडील शेती करायचे. त्या टायमाला पाणी नव्हतं एवढं. मला 9वीला अंडरपॅन्टी घेतल्या. 9वीला आता झालेल्या पोराला अंडरपॅन्टी आहे का नाही. मला 9वीला अंडरपॅन्टी घेतल्या. मला 9वीला चप्पल घेतली पायाला. चप्पल नव्हती मला.
आणि अजून पण तुम्हाला मी अजून पण सांगतो का मी अजून पण माझे हे बा फाटलेले बुटड दिसलं का? हे बा हे जीवन मी जगतो. वाईट आहे की नाही परिस्थिती? तुम्हाला काय वाटतं? फक्त शेतकऱ्यासारखी मजा नाही कोणाची असं वाटतं, पण तसं नाही. 9वीला चप्पल घेतली, 9वीला अंडर पॅन्ट घेतली. आता झालेलं पोरग सुद्धा आहे का ते वाजणारी पुंग पांग वाजणारी चप्पल घालतं, पण आम्हाला चप्पल सुद्धा भेटली नाही. दिवस वेगळे होते. माझी आई रोजाना लोकांच्या इथं कामाला जायची, शेतकऱ्याची इथं. माझे वडील लोकांच्या इथं पाणी भरायला जायचे. मी माझ्या आयुष्यात, माझं 43 वय, माझ्या आयुष्यात मी कधीच आईवडिलांना नाव नाही ठेवलं का तुम्ही मला 9वीला चप्पल घेतली, मला 9वीला अंडर पॅन्ट घेतली. मला शाळेत दप्तर न्यायलाय का गोण्या नाही का, गोण्या राहत्या गोण्या, त्या गोण्याच्या पिशव्या होत्या. त्याच्यात बी वया आहे तर पुस्तकं नाही, आणि पुस्तकं आहे तर वया नाही. पण मी कधीच माझ्या आईबापाला नाव नाही ठेवत. का तर त्यावेळची त्यांची परिस्थितीच नव्हती मला काही करण्याची. मलाच नाही, माझ्या भावाला पण नाही केलं. त्यांची परिस्थिती नव्हती. आपण समजून घ्यायचं राहतं. खरंय खोटं आहे मित्रांनो? आजचा व्हिडिओ आहे का तुम्ही पूर्ण पहा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जे तळमळीनं बोलतो का याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्की सांगा. जय जवान, जय किसान, जय शिवराय.